हाय गाईज, आय एम प्रियंका अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग डेंटिस्ट मम्मा. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हॅनिला केक आणि त्याच्याबरोबर जे आयसिंग असतं व्हाईट कलरचं फ्रॉस्टिंग असतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिले तर मी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. ते ॲक्टिवेट होण्यासाठी म्हणजे फ्लफी होण्यासाठी ते एक बाजूला ठेवून देणार आहे मी थोडंसं. ह्याने काय होतं, एकदम केक फ्लफी होतो बेकिंग सोडा ॲड केल्यामुळे. त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि हे सगळं मस्तपैकी फेटून घेणार आहे. जास्त पण फेटायचं नाही आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये पावडर्ड शुगर टाकायची आहे आणि मैदा टाकायचा आणि हे दोन्ही पण छान एकदम चाळून घ्यायचं आहे. काहीही लम्स वगैरे नको असायला पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेकिंग पावडरही ॲड करायची आपल्याला आणि एकदम छान फेटून घ्यायचं आहे हे. त्याला खूप जास्त पण फेटायचं नाही आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये त्याला आपण फिरवत राहायचं आहे. मेनली तुम्ही फोल्डिंग मेथड वापरा, म्हणजे जो आपला स्पून असतो तर त्याने फक्त फोल्डिंग करायचं आहे आणि एक छान बॅटर तयार होतं. हे बॅटर आहे विदाऊट एग, त्याच्यामुळे व्हेजिटेरियन्सला खूप छान आहे आणि खूप छान बनतो केक. हा केक मी बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. या सगळ्याचे मेजरमेंट्स ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि त्यानुसारच तुम्ही केक बनवा. आणि जे पण सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते सगळे रूम टेम्परेचरवरच असायला पाहिजेत, इवन दही पण. आणि मेक शुअर की दही जास्त आंबट नसायला पाहिजे, नाहीतर मग केकची चव बिघडेल. आता मी एक हा टिन घेतलेला आहे, त्याला चांगलं ग्रीसिंग करणार आहे. त्याच्यावर थोडासा मैदा टाकून तो मैदा सगळीकडे पसरवून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, केक चिटकत नाही खाली. तसं आपण एक पार्चमेंट पेपर टाकणार आहोत, पण तरी पण एक ग्रीसिंग केलेलं नेहमी बेटर असतं. तोपर्यंत मी जो एअर फ्रायर आहे तो एक 140 डिग्रीजवर प्री हीट करायला ठेवायचा आहे ॲटलिस्ट 5 मिनिट्स. त्याने काय होतं, खूप छान केक फुलतो. तर हे इकडे मी छानपणे ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. आता हे सगळं बॅटर आहे ना पूर्ण ट्रान्सफर करायचं आहे त्या टिनमध्ये आणि त्या टिनला चांगलं असं थोडंसं वर खाली करायचं आहे. म्हणजे काय होतं, जे पण एअर बबल्स असतील ते निघून जातील. थोडं टॅप टॅप करायचं आहे, त्याच्यामुळे छान केक फुलेल तुमचा. इकडे आपण ऑलमोस्ट 45 मिनिट्स केक बेक केलेला आहे. त्याच्यानंतर परत एक 10 मिनिट्स मी ठेवलं होतं आणि थोडंसं उरलेलं बॅटर होतं, त्यामुळे मी बाकीच्या टिन्समध्ये पण टाकून घेतलं ते. आणि अशा प्रकारे ते केक तयार झालेला आहे छान. आता आपण करायला घेऊया त्याचं आयसिंग. आम्ही केकला काय कट वगैरे केलं नाही, तसंच आम्ही आयसिंग केलं कारण खूप घाई होती. तुम्ही कट करून आयसिंग करू शकता. इथे मी घेतली आहे मार्कची क्रीम. तर त्याला चांगलं फेटायचं आहे. परत नंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि परत फेटायचं. असं 3 to 4 टाईम्स तुम्हाला रिपीट करायचं ते. तर ती क्रीम एकदम छान फ्लफी आणि जसं आपल्याला टेक्स्चर हवं आहे ना तशी होते. अशा प्रकाराने आपला झालेला आहे केक ऑलमोस्ट रेडी. छान घरच्या घरीच बनवला होता आणि टेस्टला पण छान होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जे पण काही मेजरमेंट्स असतील ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.